Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 9 Science and Technology, and the name of lesson is Heredity and Variation. विद्यार्थी मित्रो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील इयत्ता 9वीच्या अनुवंशिकता आणि परिवर्तन या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. आय एम राठोड नरेंद्र माणिकराव. And in this video, in the first video of this lesson, we are going to discuss about the inheritance, heredity, characteristics and their appearance, Mendel's law of inheritance, diseases due to chromosomal aberrations. Now we are going to discuss about the inheritance. Inheritance in Marathi, it is said to be the अनुवंश. Then the tendency to transmit the variation from one generation to the next is called inheritance. काय म्हटलं बघा इथं, द टेंडन्सी ऑफ ट्रान्समिट, अशी क्षमता की काय करते, जे परिवर्तन आहेत, जे बदल आहेत ते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत ट्रान्समिट करण्याच्या प्रक्रियेला, क्षमतेला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स असं म्हणतो. तर द ऑफस्प्रिंग प्रोड्युस्ड थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन शो मोर व्हेरिएशन. बघा, ऑफस्प्रिंग कोणाला म्हणायचं, जे नवीन जन्माला येणार आहे त्याला आपण ऑफस्प्रिंग म्हणतो. आणि हा जर ऑफस्प्रिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन या प्रोसेसमार्फत जन्माला आला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मोर व्हेरिएशन्स, मोर बदल पाहायला मिळतात. तर those produced through asexual reproduction have comparatively much lesser variation. मग जो ऑफस्प्रिंग असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन ने जन्माला येतो त्याच्यामध्ये आपणाला जे व्हेरिएशन्स आहेत, जे बदल्स आहेत, जे परिवर्तन आहेत ते आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. आता आपण पाहतोय जिनेटिक्स. जिनेटिक्स म्हणजे काय आहे, हे एक शास्त्र आहे. मग कुठलं शास्त्र आहे, तर जिनेटिक्स इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच स्टडीज द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम इन द फॉर्म ऑफ जीन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. जेनेटिक्स काय आहे, एक बायोलॉजीची शाखा आहे. याच्यामध्ये काय आपण अभ्यास करतो, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिझम, सजीवांचे जे गुणधर्म आहेत आणि हे गुणधर्म जीनच्या माध्यमातून एका जनरेशनवरून दुसऱ्या जनरेशनला जे ट्रान्समिट होतात याचा अभ्यास आपण ह्या जिनेटिक्समध्ये करत असतो. आता बघा, या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला विचारले आहेत. केअरफुली ऑब्झर्व युअर क्लासमेट इयरलोब्स. काय सांगायचं आहे, आपल्या जे वर्गमित्र आहेत त्यांचे इयरलोब्स, कानाच्या पाकळ्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर बघा, फ्रॉम ऑल स्टुडंट्स सम स्टुडंट्स हॅव इयरलोब कम्प्लिटली अटॅच्ड. जेवढे आपले विद्यार्थी आहेत, आपले मित्र आहेत, त्यांचे इयरलोब जे आहेत काहींचे कसे आहेत, अटॅच्ड आहेत, चिटकलेले आहेत अशाप्रमाणे. तर while some students have partially attached earlobes while some have totally free earlobes. काहींचे पार्शियली अटॅच्ड आहेत तर काहींचे टोटली फ्री इयरलोब्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच कान, आपण एकच लक्षण जर घेतलं तर कानाचं स्ट्रक्चर, कानाचा आकार हे किंवा त्याची मांडणी ही प्रत्येकाची कशी आहे, वेगवेगळी आहे. इयरलोब्स ऑफ ईच पर्सन इज लुक्स डिफर. इररिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल ऑफ अस बिईंग ह्युमन्स, आपण सर्व ह्युमन्स आहोत. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन आवर स्किन कलर? आपल्या स्किन कलरमध्ये आपण काय फरक पाहतो? तर नो टू पर्सन्स आर एक्झॅक्टली अलाइक विथ रिस्पेक्ट टू स्किन कलर. एकाच घरातील किंवा एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींच्या स्किनचा कलर सारखाच नसतो, त्यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. एव्हरी पर्सन हॅज डिफरंट स्किन कलर. प्रत्येकाचा स्किन कलर हा वेगळा असतो. सम आर फेअर, काहींचा गोरा असतो. सम आर डार्क, काही कृष्णवर्णीय असतात.
तर सम आर इंटरमिडिएट, काहींचा रंग कृष्णवर्णीय आणि फेअर या दोघांच्या मधला म्हणजे सावळा असतो. अँड ऑल ऑफ यू आर इन अ स्टँडर्ड 9. We all are. You all studied in the 9th class. Why then are some student tall and some short? तर मग आपण एकाच वर्गात शिकतोय, एकाच वर्गामध्ये आहोत आणि एकाच वयाचे आहोत, सेम एज ग्रुप. वाय सम स्टुडंट्स आर टॉल अँड सम स्टुडंट्स आर शॉर्ट. दाऊ ऑल ऑफ अस आर इन द सेम स्टँडर्ड. Each one has different type of inherited characters from their respective parents. आपण सर्वजण एकाच वर्गातून जरी असू, एकाच वयाचे जरी असू, परंतु सर्वांच्याकडे जे अनुवंशिक गुणधर्म आहेत, जे आपल्या पालकांकडून आपल्याला ट्रान्सफर झालेले आहेत, ते कसे आहेत? वेगवेगळे आहेत. द इनहेरिटेड कॅरेक्टर्स विच आर ट्रान्समिटेड फ्रॉम आवर पॅरेंट्स आर डिफरंट, and on that basis our height is depend on. There are variation in skin color we have seen, just like variation in our height also we have to see. हेरिडिटी. आता म्हणतो आपण हेरिडिटी म्हणजे काय? अनुवंशिकता. आता आपण काय पाहिलं? अनुवंश. आता आपण पाहतोय अनुवंशिकता. मग अनुवंशिकता म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. आपले जे गुणधर्म आहेत ते पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगला, नवीन जन्माला येणाऱ्या सजीवाला जे ट्रान्सफर होतात त्याला आपण म्हणतो हेरिडिटी. बघा, आपण सहज म्हणतो जे बाळ जन्माला आलेलं असेल तर आपण म्हणतो आईसारखा आहे, आजोबांसारखा आहे, पप्पांसारखा आहे, आजीसारखा आहे, असं आपण म्हणतो. का? तर त्याचं स्ट्रक्चर, त्याचा लुक त्याप्रमाणे जुळतो. कारण जे कॅरेक्टर्स आहेत ते काय झालेले आहेत? ट्रान्सफर झालेले आहेत फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग, आणि याला आपण म्हणतो हेरिडिटी. ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड heredity, and therefore every living organism has similar characteristics as its parent. प्रत्येक सजीव हा आपल्या पॅरेंटचे काही गुणधर्म दर्शवतो. देन आपण पाहतोय इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ट्रेट्स. कॅन यू टेल मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा. हाऊ डू स्पेसिफिक ट्रेट ऑर कॅरेक्टरिस्टिक्स अपियर इन ऑर्गॅनिझम. आता तुम्हाला म्हणलं असेल ट्रेट्स म्हणजे काय? ट्रेट्स म्हणजे कॅरेक्टर जे आपल्याला अपियर होतात, जे दिसतात, असे कॅरेक्टर्स त्याला आपण म्हणतो ट्रेट्स. अँड द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स सीन इन एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ड्यू टू द जीन्स ट्रान्समिटेड फ्रॉम इट्स पॅरेंट टू द ऑफस्प्रिंग. जे काही गुणधर्म, जी काही लक्षणं आपल्याला दिसतात हे कशामुळे आहेत सजीवांमध्ये? तर कारण जे काही जीन्स मार्फत ट्रान्समिट झालेले जे कॅरेक्टर्स आहेत ते पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगला काय झालेले आहेत? ट्रान्सफर झालेले आहेत. द स्पेसिफिक कॅरेक्टर्स, विशिष्ट असे कॅरेक्टर्स सीन इन एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जसं की रंग असेल, उंची असेल, आवाज असेल, हे जे स्पेसिफिक कॅरेक्टर्स आहेत ते काय होतात? जीन्सच्या मार्फत पॅरेंट टू ऑफस्प्रिंग ट्रान्सफर होतात. द कॅरेक्टरिस्टिक्स अँड व्हेरिएशन सीन इन द ऑर्गॅनिझम आर ड्यू टू इनहेरिटेड कॅरेक्टर्स. हे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचे जे परिवर्तन आहे, जो बदल आहे, हे आपल्याला कशामुळे पाहायला मिळतो? तर तो आपल्याला पाहायला मिळतो इनहेरिटेड कॅरेक्टर्समुळे. इनहेरिटेड अनुवंशिक लक्षणं, अनुवंशिक गुणधर्मामुळे हे बदल आपल्याला पाहायला मिळतात. अँड द इनहेरिटेड कॅरेक्टर्स आर बेस्ड ऑन क्रोमोझोम्स प्रेझेंट इन द सेल. हे जे इनहेरिटेड कॅरेक्टर्स आहेत, हे जे अनुवंशिक गुणधर्म आहेत, हे कशावर अवलंबून आहेत? तर ते अवलंबून आहेत क्रोमोझोमवर. म्हणजे मग क्रोमोझोम्स काय आहेत? क्रोमोझोम DNA मध्ये असतात आणि क्रोमोझोम काय करतात? ह्या जीन्सला ट्रान्सफर करण्याचं काम करतात. इनहेरिटेड कॅरेक्टर्स आर बेस्ड ऑन द क्रोमोझोम्स प्रेझेंट इन द सेल. त्या सेलमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत त्याच्यावर आपले अनुवंशिक गुणधर्म अवलंबून असतात. अँड द DNA मॉलिक्यूल प्रेझेंट इन द क्रोमोझोम
and the sequence with which nucleotides are arranged in a DNA molecule based on the sequence of the nucleotides present in a DNA molecule, a particular protein is synthesized and this segment of DNA is called genes. बघा जीन्स कशाला म्हणायचं तर बघा DNA मॉलिक्यूल प्रेझेंट इन द क्रोमोझोम. DNA मॉलिक्यूल कुठं असतो? क्रोमोझोममध्ये असतो आणि तो एका सिक्वेन्समध्ये असतो. द सिक्वेन्स विथ विच न्यूक्लिओटाइड्स आर अरेंज्ड इन द DNA मॉलिक्यूल. एका विशिष्ट अशा सिक्वेन्समध्ये न्यूक्लिओटाइड्स हे त्या DNA मध्ये अरेंज्ड असतात अँड बेस्ड ऑन द सिक्वेन्स, त्या सिक्वेन्सवर अवलंबून, त्या न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सवर अवलंबून त्या DNA मध्ये असलेले जे मॉलिक्यूल आहेत हे काय करतात? एक पर्टिक्युलर प्रोटीन सिंथेसाइज करतात आणि हे जे प्रोटीन सेगमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? DNA मध्ये असलेल्या त्या सेगमेंटला आपण जीन्स असं म्हणतो. मग जीन्स कशाला म्हणायचं तर जीन्स आर द फॅक्टर हू ट्रान्समिट द हेरिडिटी कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. पुढे पाहतोय आपण द ग्रोथ इन द हाईट ऑफ प्लांट और ऑर्गॅनिझम इज डिपेंड्स अपॉन ग्रोथ ऑफ हार्मोन. ही जी आपली वाढ आहे, आपली जी उंची आहे हे कशावर अवलंबून आहे? जर आपल्या शरीरामध्ये आपल्या एंडोक्राइन ग्लॅंड मार्फत जे काही हार्मोन्स सिक्रेट होतात त्या हार्मोन्सवर आपली हाईट अवलंबून आहे. सो द ग्रोथ ऑफ organism or the growth in the height of a plant depend upon growth hormone. Say due to quantity of the growth hormone that height of the plant is determined. बघा काय म्हणलं? जो हार्मोनची जी क्वांटिटी आहे, जे प्रमाण आहे त्याच्यावर त्या ऑर्गॅनिझमचं, त्या प्लॅन्टचं हाईट काय होतं? ठरवलं जातं. अँड द क्वांटिटी ऑफ ग्रोथ हार्मोन प्रोड्युस्ड बाय द प्लांट डिपेंड अपॉन द इफिशियन्सी ऑफ द कन्सर्न एन्झाईम. मग जी क्वांटिटी आहे त्या हार्मोनची, त्या ग्रोथ हार्मोनची क्वांटिटी कशावर अवलंबून आहे तर ती त्या असलेल्या एन्झाईमच्या इफिशियन्सीवर, एन्झाईमच्या कार्यक्षमतेवर. An efficient enzyme produce a greater quantity of hormone resulting into taller plant. मग त्या एन्झाईमची इफिशियन्सी जर जास्त असेल तर काय होतं? क्वांटिटी ऑफ द हार्मोन इज मोर अँड इट रिझल्टिंग इन द टॉलर प्लांट. मग इफिशियन्सी त्या एन्झाईमची जास्त झाली, हार्मोन जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट झाला आणि त्यामुळं त्या प्लांटची हाईट सुद्धा काय झाली? टॉल झाली, जास्त मोठी झाली. सो व्हॉट? दस द हाईट डिपेंड अपॉन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट इन द DNA. म्हणून आपण काय म्हणलं? ही हाईट कशावर अवलंबून आहे तर न्यूक्लिओटाइड्स प्रेझेंट इन द DNA. DNA मध्ये जे न्यूक्लिओटाइड्स आहेत त्या न्यूक्लिओटाइड्सवर त्या प्लांटची उंची अवलंबून असते. आता आपण पाहतो क्रोमोझोम. हे आहे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर हे लक्षात घ्या. तर क्रोमोझोम कुठे असतो तर सेलमध्ये. मग सेलमध्ये कुठं? न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमध्ये काय आहेत? क्रोमॅटिन फायबर्स आहेत. क्रोमॅटिन फायबरमध्ये काय आहे? हा क्रोमोझोम आपल्याला पाहायला मिळतो. द क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन. हा जो क्रोमोझोम आहे तो कशापासून तयार होतो? न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन प्रेझेंट इन द nucleus of the cell and they have hereditary characteristics located on them in the form of DNA molecule. ह्या क्रोमोझोममध्ये हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स लोकेटेड असतात. कुठल्या फॉर्ममध्ये? इन द फॉर्म ऑफ DNA molecule and the number of chromosome is specific for every species. तर नंबर ऑफ क्रोमोझोमची संख्या ही प्रत्येक सजीवांमध्ये वेगवेगळी पाहायला मिळते. आता आपण पाहतोय स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. द प्रोटीन प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम्स आर हिस्टोन्स. जे प्रोटीन त्या आपल्याला पाहायला मिळतात ते प्रोटीन कुठले आहेत? हिस्टोन नावाचे प्रोटीन्स आहेत. द प्रोटीन प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम्स आर हिस्टोन
DNA is present along with histone in the chromosome. हे जे DNA आहेत ह्या हिस्टोन सोबत आपल्याला क्रोमोझोम मध्ये आपल्याला आढळतात अँड दे आर सीन ओनली ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. हे आपल्याला कधी पाहायला मिळतात? ज्यावेळेस सेल डिव्हिजन होतं अँड ॲपियर लाईक अ डम्बेल शेप्ड. हे दिसायला कसे आहेत? स्ट्रक्चर कसं आहे याचा? डम्बेल शेप्ड. अँड देअर इज प्रायमरी कन्स्ट्रक्शन ऑर सेंट्रोमर ऑन ईच क्रोमोझोम. बघा प्रत्येक क्रोमोझोममध्ये काय असतो? एक सेंट्रोमर असतो. काय असतो? प्रत्येक क्रोमोझोममध्ये एक सेंट्रोमर असतो. बघा आपण साईडला तुमच्या जे चित्र दाखवलेलं आहे त्या ठिकाणी एक मोठा गोल आहे दाखवला आहे, तो आहे सेंट्रोमर. त्यालाच आपण कॉन्स्ट्रिक्शन असं म्हणतो. अँड दिस सेंट्रोमर डिवाइड्स द क्रोमोझोम इन 2 पार्ट्स. हा जो क्रोमोझोम आहे तो क्रोमोझोम ह्या सेंट्रोमरमुळे 2 भागामध्ये विभागला जातो. पी आर्म विच इज द शॉर्टर आर्म. पी आर्म जो काय आहे शॉर्टर आर्म आहे आणि क्यू आर्म विच इज द लॉंगर आर्म. पहिला जो शॉर्ट आर्म आहे तो पी आर्म आहे, लॉंग आर्म आहे तो क्यू आर्म आहे. Based on position of centromer, chromosomes are categorized into 4 types. त्या सेंट्रोमरचे जे लोकेशन आहे त्या लोकेशनवरून क्रोमोझोमचे एकूण 4 प्रकार पडतात. एक आहे मेटासेंट्रिक, दुसरा आहे सब मेटासेंट्रिक. बघा मेटासेंट्रिक आणि सब मेटासेंट्रिक 2 समान भाग आहेत. या ठिकाणी एक छोटा आहे एक मोठा आहे. एक आर्म छोटा आहे दुसरा आर्म मोठा आहे आणि मेटासेंट्रिकमध्ये दोन्ही आर्म समान आहेत. ॲक्रिसेंट्रिक आणि टेलोसेंट्रिक. बघा हा ॲट्रिसेंट्रिक लोकेशन कुठं आहे सेंट्रोमरचं बघा आणि टेलोसेंट्रिक लोकेशन म्हणजे ऑन द बेसिस ऑफ लोकेशन ऑफ सेंट्रोमर द क्रोमोझोम्स आर ऑफ 2 टाइप्स दॅट आर मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रिसेंट्रिक आणि टेलोसेंट्रिक. Based on their function, the chromosomes can be somatic, त्याची बॉडी त्याला आपण काय म्हणतो? बॉडी क्रोमोझोम म्हणतो. आणि सेक्स क्रोमोझोम जे आपलं सेक्स डिटरमाइन करतात. आणि सोमॅटिक क्रोमोझोम्स कॅन बी होमोलोगस ऑर हेट्रोलोगस क्रोमोझोम्स. हे सोमॅटिक क्रोमोझोम्स आयदर होमोलोगस असतात किंवा हेट्रोलोगस क्रोमोझोम्स ह्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. ओके स्टुडंट्स, वी मे स्टॉप हिअर. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.